पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे आणि तोषो निमज द्यावे पसाये दान हे. तर आपल्यावरती आता विश्वात्मके देवे याचं चिंतन झालं आणि येणे वाघ यज्ञ तोषावे याचंही चिंतन झालं. आता राहिले काय ते तोषो निमज द्यावे पसाये दान हे, हा एक मुद्दा राहिलाय. तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री गुरुकडे सतोषो निमज द्यावे म्हणजे संतुष्ट होऊन मला तुम्ही दान द्या, याचाच अर्थ दान. आता ज्ञानेश्वर महाराजांनी दान मागितलं म्हणजे याचा अर्थ विशेष मागितलं. बरं काय, कोणी भीक मागायला जातो त्या कालामध्ये त्याला विशेषत्व नसतं, काय जो देईल ते घ्यायचं असतं. ते दान मागायचं असतं त्या कालात मागणारा जो असतो तो दात्याकडे काय करतो, मला हे द्या असं म्हणू शकतो. पण भीक मागणारा याचक तसं म्हणतो का, नाही. याचक भीक मागणारा जो असतो त्याला जे दिलं तो ते घ्यायला तयार असतो, जेवढं दिलं तेवढंच घ्यायला तयार असतो. म्हणजे भिकारी भीक मागतो त्या कालात त्याचं एक विशिष्ट मला द्या असंही म्हणणं नसतं आणि एवढंच द्या असंही म्हणणं नसतं. जे दिलं तो घेतो आणि घेऊन जातो, त्याला भीक म्हणतात, त्याला याचना म्हणतात. पण दान असतं, दानात दोन प्रकार करता येतील तुम्हाला. दान एक हक्काने दान मागितलं जातं आणि एक दान मागितलं ते धर्मार्थी दान मागितलं जातं. तुम्ही द्या, जेवढं द्याल तेवढं द्या, पण आम्हाला दान द्या, धर्माकरता दान द्या. पण जे हक्काचं दान असतं, हक्काचं दान याचा अर्थ काहीतरी करून ठेवलंय आणि म्हणून मग तुम्ही प्रसन्न होऊन मला हे द्या, हे प्रसन्न होऊन मला द्या. आमचं तुमच्याकडे काहीतरी ऋण आहे म्हणून तुमचं हे कर्तव्य आहे, तुम्ही आता मला ते दान द्या. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही मला ग्रंथ लिहायची आज्ञा दिली, मी तो ग्रंथ लिहिला तुमच्या आज्ञेप्रमाणे लिहिला. ही सगळी प्रतिसृष्टी विश्वामित्राच्या सृष्टीला लाजेल अशी सृष्टी उभी केली आणि त्या वाघ यज्ञाने तुम्ही आता हा प्रसन्न व्हाल असं गृहीत धरलं. तुम्ही प्रसन्न आहात, तुम्ही दान द्या. पण दोन गोष्टी काय द्या, तर तुम्ही पहिले संतुष्ट व्हा, संतोष व्हा आणि मग दान द्या. मग दान द्यायचं म्हटल्यानंतर एखादं दुःखी होऊन पण देतो, त्याला स्वातंत्र्य नसतं, पाहिजे तेवढं नसतं. पण दान देता का तुम्ही पहिले संतुष्ट व्हा आणि दान देताना मला दुसरं नको, मला कृपा आशीर्वाद प्रसादच द्या. प्रसाद द्या हे हक्काची मागणी आणि तुम्ही संतुष्ट व्हा, ह्या दोन गोष्टी आहेत. तर याचकामध्ये तसं नसतं. याचना म्हणजे काय, प्रकर्षणम याचनम यास आहे. याचनम नाम याचकः याचतीति याचकः, त्याला म्हणतात याचक. म्हणजे मुख भंग स्वेदो दिनो गात्र स्वेदा महद्भयम मरणे यानी चिन्हानी तानी चिन्हानी याचतः. याचकडे एवढ्या गोष्टी असतात. जो याचक असतो स्वरभंग, भीक मागतो, अहो द्याओ. मग त्या स्वरामध्ये काय येतो, अत्यंत स्वरभंग येतो, काहीतरी एवढ्यासारखं स्वरभंग. याचना करतो स्वरभंग, मुखभंग, मुख त्याचं मुख कसं झालं तर म्लान झालेलं असतं ना. मुखभंग स्वरभंग म्हणजे स्वरात त्याच्या कापरेपणा असतो, मुखावरती म्लानपणा आला असतो आणि पुन्हा काय असतो, दिन अत्यंत दिन झालेला असतो तो. याचक जो असतो आणि दान द्यायचं असतं, तर याचना तर दोन्ही ठिकाणी जरी असली तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गात्र स्वेद, ज्याचे हातपाय थरथर कापतात, अंगाला घाम आलेला आहे, मुख म्लान झालेला आहे आणि स्वरभंग झालेला आहे. शिवाय अजून काय, महद्भयम. महद्भयम याचा अर्थ एखादी स्त्री किंवा एखादं लहान मूल किंवा एखादा अडाणी मनुष्य एखाद्या पुरामध्ये वाहत चालला
किंवा एखाद्या अग्नीमध्ये तो सापडला आणि मग तो त्यामध्ये काय करतो, आयटीत म्हणतो का, हो या मला मला जीवदान द्या असं म्हणतो का तो. मग तो काय करतो, याचना करतो. एवढी याचना करतो. पहिली गोष्ट त्याचा चेहरा कसा असतो, तो दिन दिन झालं ना, तो त्याचा स्वर कसा आहे, किरकळा का ठोके ना, पण तो काय रोजच्या स्वरात बोलतो का, मुखावरती म्लानता आहे, स्वरात भंगता आहे. दुसरी गोष्ट अत्यंत दिन, मला वाचव हो मला वाचव हो, दिनता आहे का नाही. आणि तिसरी गोष्ट काय आहे, त्याचे गात्र गलीज झाले, त्याला स्वतःहून बाहेर पडायची शक्ती आहे त्याच्यामध्ये, त्याचे गात्र गलीज झाले आहेत. आणि पुन्हा काय, अत्यंत भ्यालेला आहे तो. अशा टायमाला तो जे याचना करतो त्या काला त्याच्यावर प्राणंत प्रसंग असतो. असं महत् भयम मरणे यानी चिन्हानी, तो मरणाच्या दार तो भरायलाय. अशा मरणे आणि चिन्हानी तानी चिन्हानी याचता. आणि असं ज्या कालात मागतो त्याला ते भीक म्हणतात. मग तो कधी प्राणाचं भीक मागतो, प्राणाचंच भीक मागन, जीवाचंच भीक मागन. असं गरुड पुराणामध्ये हा श्लोक आहे. मग त्याला काय म्हणतात, हे म्हणजे 115 अध्यायामध्ये हा गरुड पुराणामध्ये आलेला श्लोक आहे. त्याला भिक्षुका असं म्हणतात. भिक्षाकार हा यस्य लघुत्वम. ज्या कालामध्ये भीक मागतो त्या कालामध्ये छोटा असो मोठा असो त्या ठिकाणी काय लघुत्व येतं, त्याला निचत्वच येतं. काही मागा तुम्ही. मागणं म्हटलं का त्याला निचत्व आलं. दान माग नाही जुन्या काही माग, त्याच्यामध्ये ते असं ते त्याला लघुत्व येत असतं. आणि म्हणून या ठिकाणी तृणादपी लघु स्थूलादपी याचका वायुना किम कम नितासो के कारण किंचित प्रार्थना शंकया. तर एका ठिकाणी श्लोक असा आलाय तो, तृणादपी लघु म्हणजे वाळलेलं गवत असतं ना, वाळलेल्या गवतापेक्षा अत्यंत हलकं कोण असतं, कापूस. आणि कापसापेक्षा हलकट जो असतो त्याला म्हणतात याचक, भीक मागणारा. तृणादपी लघु तुलाहा, गवतापेक्षा हलकं कोण आहे, कापूस तुलाहा. आणि तुलादपी याचका, त्या कापसापेक्षा त्याचं हलकं होऊन जातं, ते त्याचं जीवन इतकं हलकट होऊन जातं. ते याचना करणं म्हणजे ती गोष्ट काय, काहीतरी मागतो. आणि म्हणून मग म्हणले वारीने काऊन नाही उडून न्याला म्हटले, पण भगवंताला वाटतं कधीतरी आज नाही उद्या केव्हा तरी प्रार्थना करील माझी. आणि म्हणून अशा कालामध्ये त्याला वारा नेत नाही, त्याला जीवदान भगवान देत असतो. आणि म्हणून ह्या म्हणजे आपण त्या दिवशी पाहिलं, प्रार्थना वेगळी असते, याचना वेगळी असते आणि दान वेगळं असतं. तो दान मागत असताना ज्या कालात याचना करतो, असं म्हटलं या ठिकाणी, जगता नेते याचित्वा आणि विष्णूर वामनतांगता. जगनियंता जो असतो त्या जगनियंत्याने मागितलं, त्या मागण्यावर तो परमात्मा भगवान विष्णू असतो, तो सुद्धा अत्यंत वामनत्वाला गेला. वामन म्हणजे काय, छोटा बट्टू तो का नाही वामन म्हणजे. आणि म्हणून जगतनियंता याचित्वा, जगनियंता असला त्याने जरी याचना केली तरी सुद्धा विष्णू हो वामनतांगता, तो इतक्या खाली गेला, तो लहान छोटा झाला तो. आणि म्हणून मुद्दा काय सांगायचा, ते याचना आणि भीक हे आहे. पण इथं ज्या काळात दान मागितलं जाते आणि ते प्रसादाचं दान मागितलं जातं, इथं अशी इथं मुख म्लानता आहे का, इथं स्वरभंग आहे का, गात्रगली झालीत का, ज्ञानेश्वराला भय वाटलंय का, मरणाची चिन्ह आहेत का, नाही, काहीच नाही. मग इथं दान मागण्याची पद्धत आपल्या गुरुकडे आहे, हक्काचं आहे. दान मागण्याचा हक्काचा आहे, गुरुकडं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याचक तो स्वतः करता भीक मागतो. आणि इथं ज्ञानेश्वर महाराज स्वतः करता दान नाही मागत, ते समाजाकरता दान मागतात, जगाकरता दान मागतात आणि संपूर्ण जगाकरता दान मागतात. त्यामुळे त्यांच्याकडे याचक ही भूमिका काही राहत नाही. आणि म्हणून याचना करणं वेगळं आणि या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, दान मागणं वेगळं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहिली गोष्ट तोषो निमज द्यावे पसाय दान. हे पसाय दान याचा अर्थ काय आहे, पसाय म्हणजे प्रसाद, आणि प्रसाद याचा अर्थ प्रसन्नता. प्रसाद शब्दाचा अर्थच आहे प्रसन्नता. प्रसाद आणि प्रसन्नता मिळते असं नाही, प्रसाद हा प्रसन्नच असतो असं आहे. म्हणून मग या काळात ज्ञानेश्वरी लिहिली, हा एक यज्ञ केला, बरोबर आहे.
आणि मग गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला समर्पित केलं. आणि गुरुदक्षिणा समर्पित केल्यानंतर आता तुम्ही निश्चितच प्रसन्न व्हाल असं ज्ञानेश्वर महाराजांनी गृहीत धरलं. आणि प्रसन्न झाल्याच नंतर मग जी व्यक्ती प्रसन्न होते त्या कालात त्याचा अंतःकरण काय म्हणतात त्याला संतुष्ट होता. प्रसन्न शब्दार्थ काय, तुष्य धातुअर्थ काय, तुष्यती म्हणजे खुशी होणे. मग प्रसन्नतेत तुष्टता असते का तुष्टतेत प्रसन्नता असते? आधी प्रसन्नता असते आणि प्रसन्नतेतून तो आनंद पावतो ना. तुष्यते म्हणजे काय, ते आनंदित होणे. आनंदित होणे ना. मग आधी संतुष्ट झाल्यानंतर खाल्लं पिल्लं ढेकर दिल्यानंतर आनंद होतो का नाही, असं आहे. मग संतुष्ट काय नंतर, प्रसन्नता आधी आणि प्रसन्नतेतून संतुष्टता निर्माण होत असते. मग प्रसन्नतेतून काय होत असतं, प्रसन्न व्हावं लागतो म्हणजे संतुष्ट. आणि संतुष्ट झाला का मग उदार, म्हणजे दान देण्याकरता पहिली गोष्ट तो प्रसन्न असावा लागतो. मग ज्याला ज्याच्याकडून दान घ्यायचं आहे ना, तो काय असला पाहिजे, प्रसन्न. तो मोठमोठे रडत, तुझी बायको मेली, मोठे पडून रडत सांगायचं, हो काय करते, आम्हाला मंदिराला बांधायचं आहे आणि 1500 रुपये द्या, आता दिलं होतं दान. मग ते पहिली गोष्ट तो काय पाहिजे, प्रसन्न पाहिजे. आणि प्रसन्न असल्यानंतर मग त्याला जर पाहिजे तर मग तो काय असतो, संतुष्ट. म्हणजे दान देण्याकरता ती व्यक्ती पहिली प्रसन्न लागते, नंबर 2ला संतुष्ट लागते, नंबर 3ला ती उदारता लागते, नंबर 4ला मग संतुष्ट आहे, प्रसन्न आहे, संतुष्ट आहे, उदार आहे. पण म्हणला मला मधुकरी जायचं, लय भूक लागली, मधुकरी आणि खाल्ली का, मग तुम्हाला काहीतरी देतो. काय देतो, तर भीक मागायला चाललं, काय देतो तो, मग ते काय समर्थ पाहिजे. काय पाहिजे, तो समर्थ पाहिजे. मग समर्थ असतो. पाहत तुम्हाला दिलं असतं बाबा, तुम्हाला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं आता, आणि दान देवा धर्माला नाही करायचं तर कोणाला करायचं. हे संपत्ती तरी काय उपयोग आहे, मला काय लेकरू बाळ आहे काय, हे सगळं एवढं उतच आलं आहे. पण त्यांना वाटतं मग आता काय, आता लईच मोठा आकडा टाकीतो काय नाही म्हणले. पण म्हणले आता आमची मंडळी बाहेर गेली म्हणले, ती आली का मग देऊ. हा प्रसन्न नाही का, प्रसन्न आहे, संतुष्ट आहे का नाही, असं आहे. मग तो उदार पण झाला का नाही, झाला आहे. नाही बरोबर आहे, उदार झाला का नाही, झाला. त्याच्याकडे सामर्थ्य आहे का नाही, आहे. पण काय, पराधीनता आहे ना. मग स्वतंत्र पाहिजे. सामर्थ्य असं नाही, पण उदार नसलं तर काय करायचं, लय सामर्थ्य आणि लय स्वतंत्र, लय सगळं आहे, लोक मागायला काय काय नाही. आपल्या गावात मंदिर काढले होते, काहीतरी दान घ्या तुम्हाला काय आकडे यायचं, ते काय देऊ तुम्ही म्हणताल ते आकडे देतो म्हणले. बरं काय म्हणले, किती द्यायचं म्हणले, ते काय तुम्ही बोला म्हणले. ते आता यांना वाटलं एवढा प्रसन्न झालाय, लय होत आला याच्याकडं, द्या म्हणले 5 लाख रुपये. बरं फार थोडीच मिळेल, मी अजून देतो म्हणलं. घेतला चेक, लिहिला टार जा म्हणले घेऊन. काय लोकांना आनंद, बाबा आनंद होऊन गेली बँकेत. त्याच्यावर सही कुठं केली, बँकेवर म्हणलं येड्यात काढते काय, पळ सही घेऊन येईल म्हणली त्याची. गेलो का म्हणले, मालक तुम्ही सही नाही केली. अरे तुम्हाला कळत नाही म्हणले, अरे आमच्यात गुप्तदान असतं म्हणले, आम्ही जाहीर करीत नाहीत म्हणले, कुठं नाव बिव नसतं आमच्याकडं, नाव बिव काय लिहायचं ते गुप्तदान. हे गुप्तदान म्हणजे याला काय म्हणतात, मस्त उदार, काय स्वतंत्र आहे, सामर्थ्य आहे, पण उदार नाही ना. मग पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुमाऊली तुम्ही या ठिकाणी आता प्रसन्न झालात, आणि प्रसन्न झाले तुम्ही नक्कीच संतुष्ट झालात. आणि तुम्ही ते उदार, तुमच्याकडे काय काय कमी तुमच्याकडे द्यायला, इथं तुम्ही तर सगळे जगाचे राजे आहात या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही उदार पण आहात, नाही तुम्ही समर्थ पण आहात, तुम्ही उदार पण आहात, तुम्ही स्वतंत्र पण आहात. हे सगळं असताना म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही प्रसन्न आहात, संतुष्ट आहात, उदार आहात, सामर्थ्यवान आहात, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वतंत्र आहात. आणि म्हणून मला आता तुम्ही पसायदान म्हणजे मला प्रसाद द्या. तोषोनी म्हणजे पहिलं संतोष व्हा आणि मग पसायदान द्या, असं आहे. तोषण्याचा अर्थ तोष म्हणजे संतोष व्हायचा. वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू सागरू जो. मग त्या सागरामध्ये काय पाऊस पडला म्हणजेच भरतो काय समुद्राला भरायला काय लागतंय, अरे तो तसाच वार्षेविन सागरू म्हणजे पावसा वाचून, वार्षेविन सागरू
जैसा जळे नित्य निर्भरो, ज्याला तो कायम परिपूर्ण असतो. पैसा निरुपचारू तसा जसा पावसा वाचून समुद्र हा परिपूर्ण भरलेला असतो, त्याप्रमाणे तत्वज्ञानी पुरुष हा या ठिकाणी कोणत्याही उपचारापासून संतुष्ट असतो. तसे तुम्ही संतुष्ट आहात आणि म्हणून तोषोनी मज द्यावे. पण कदाचित निवृत्तीनाथ अरे तुला दान द्यायचं, पण घ्यायची तुझ्याकडे पात्रता आहे का? दाता जो असतो, मग एखादी दान देणारा असतो, तो पात्रता पाहून देतो का नाही? आता तुमचं काय करता, काहीतरी दान मागायला गेला, किती देतील लोक? 500, 1000. आणि समजा मी गेलो, आपण तुम्हाला सगळ्याला घेऊन गेलो, आता आमच्या आश्रमात असं असं मंदिर बांधायचं आहे काहीतरी, मग आता माझ्याकडे पाहून जरा थोडेसे 5-10 हजार जास्त देतील का नाही? म्हणजे व्यक्ती पाहून दान दिल्या जातं ना. म्हणजे याचा अर्थ काय, घेणाऱ्याकडे पहिला अधिकार असावा लागतो, आणि दुसरी अधिकार असल्यानंतर ते जाऊ तिथे त्याने मंदिर बांधला, त्याच्या नका गावपणा करू, 2 ठोके टाकेन, माझा देईन का तो? अधिकार पाहिजे, तशी नम्रता पाहिजे. ह्या काळात तुम्हाला दान मागायचं, त्या काळात त्याच काय पाहिजे? नम्रता पाहिजे आणि याचना केली पाहिजे. भले तुम्ही काय असं बोलते, शब्द तर मागितला पाहिजे, मग याचना पण केली पाहिजे, आणि तुम्हाला तेवढी जिज्ञासा पण असली पाहिजे. आणि मग ज्या काळात घ्यायचा असं, त्या काळात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घ्यायचा मला अधिकार आहे. तुमच्या वाज्ञेप्रमाणे ही सगळी सृष्टी उभी करून तुमच्या चरणी समर्पित केली आहे, आणि म्हणून माझं घ्या. तसं तर मी नम्रता, मी काय तुम्हाला उद्धट, मी नम्रतेने ते करतो, मी तुम्हाला याचना करतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रसाद हा देण्याच्या कृपेचं प्रतीक असतो. देणाऱ्याच्या प्रसाद हा काय, ज्या काळात प्रसाद दिला त्या काळात ते काय देणं, हीच गोष्ट काय असते, देणाऱ्याची ती कृपाच असते. परमार्थातली जो प्रसाद असतो ते काय असते, एक प्रकारची ती कृपाच असते. ती देणं म्हणजे कृपा कटाक्षाने आलेले आणि आपली पदी बैसविले, याचा अर्थ काय, नुसतं कृपेने पाहिजे तो प्रसादच असतो ना तो, असा प्रकारे. म्हणून प्रसाद हा देणाऱ्याच्या कृपेचं प्रतीक असतं, आणि प्रसन्नतेसुद्धा काय असतं, प्रतीकच असतं. असा प्रसाद असतो. आणि म्हणून तोषोनी मज द्यावे. आणि काय द्यावे म्हणले? प्रसाद. तोषोनी द्यायचा आणि प्रसाद द्यायचा. तर त्या कालामध्ये प्रसाद याचा अर्थ प्रसन्नता, नैर्मल्यम. म्हणजे या काळात नैर्मल्य म्हणजे देवाला नैवेद्य दाखवलं, देवाच्या अंगावरती पुष्प वाहिली आणि काढून टाकली, त्याला काय म्हणतो आपण? निर्मल्य म्हणतो ना, नैर्मल्यम किंवा निर्माल्य म्हणतो आपण त्याला. देवाला समर्पित करून दिलेलं, मग देवाच्या पुढे ज्या काळात प्रसाद म्हणून आपण नैवेद्य दाखवतो, तो काय होतो? प्रसादच होतो. ते नैर्मल्यच होतं. ते देवाला समर्पित करून उरलेलं, मग ते घेतल्या जातून. प्रसादाचं दुसरं नाव काय? नैर्मल्य. प्रसादाचं दुसरं नाव काय या ठिकाणी? प्रसन्नता. प्रसादाचं तिसरं नाव काय? अनुग्रह. प्रसाद याचा अर्थ अनुग्रह करणं, कृपा कटाक्षाने आलेले अनुग्रह म्हणजे काय? प्रसादच असतो. स्वास्थ्यम. ज्या काळात एखाद्या शिष्यावरती गुरु महाराजांनी कृपा केली म्हणजे त्याला स्वास्थ्य, त्याच्या चित्ताला स्वास्थ्यच प्राप्त होत असतं. देव निवेदितम द्रव्यम. देवाला देवाला समर्पित केलं जे द्रव्य असतं तो काय असतो? तो प्रसादच असतो. किंवा गुरुनाम भुक्त अवशेष. गुरुनी खाऊन उरलेलं जो अवशेष असतो त्याला सुद्धा काय म्हणतात? प्रसादच म्हणतात. तो का म्हणे? शेष. शेवीन आवडी. आणि पुढे वचन न मोडी, तुमची आज्ञा मोडणार नाही, तुम्ही सेवन केलं आहे तेच घेईल. सेवन याचा अर्थ जेवण भोजनच नाही, ते दुसरं सेवन याचा अर्थ तुमच्या आली मुखावाटे अमृत वचने. मग मुखातून आले ते काय? ते शेषच आहे. ते मुखातून येणारं तत्वज्ञान हे काय? शेषच असतं. मग तसं गुरूंच्या मुखातून गुरुनाम काय म्हणलंय? गुरुनाम भुक्त अवशेष. गुरुनी खाऊन उरलेलं, गुरूंच्या मुखातून आलेलं, देवाला समर्पित केलेलं आणि देवाला समर्पित करून परत घेतलेलं, याला सगळ्याला काय म्हणतात? प्रसाद. त्याला काय म्हणतात? सगळ्याला प्रसाद. आणि असा प्रसाद असतो ते.
म्हणून ग्राम्य शब्द भिन्न व्यक्त अर्थ पदवत्वम म्हणजे विशेष प्रकारच्या शब्दाने ज्याला संबोधलेलं असतं व गावंढळ शब्दाने संबोधलेलं असतं, विशेष प्रकारच्या शब्दाने ज्याला संबोधलेलं असतं असा तो प्रसाद असतो. आणि म्हणून प्रसाद शब्दार्थ काय आहे? प्रसाद ओजहा प्रसाद माधुर्य गुणत्रिते भेद. तर प्रसादामध्ये 3 प्रकार असतात. ओज, अजून प्रसाद, माधुर्य. मग ते काय असतं? प्रसाद याचा अर्थ प्रसाद घेतल्यानंतर अयो असं प्रसाद खाल्ल्यावर असं करतो मनुष्य कधी नाही. लक्षण असं केलंय, चित्तम व्यापनोती य क्षिप्रम शुष्के इंधनम यव आणलहा. खूप वाळलेलं गवत असावं किंवा वाळलेलं लाकडं असेल आणि असं अग्नी पेटल्यावरती काय करतं? एका मिनिटात त्याला व्यापून टाकतं ना. तसा प्रसाद असेल, प्रसाद घेतल्यावरती एका मिनिटात त्याच्या चित्ताला काय करतो? व्यापून टाकतो. आणि व्यापून टाकून चित्त एकदम प्रसन्न करून टाकतो. म्हणून काय म्हणलं चित्ताचं? चित्तम व्यापनोती य क्षिप्रम. त्या चित्ताला प्रसाद घेतल्यावरती त्याचा चेहरा खोलतो लगेच. कारण प्रसाद प्रसन्न करणार आहे ना. कशाप्रमाणे तर म्हटलं या ठिकाणी शुष्के इंधनम इव आणलहा. वाळलेल्या लाकडाला जसा इंधन लागले होते एका क्षणात सगळे व्यापून टाकतो, तसा प्रसाद हा चित्ताला व्यापून टाकतो, प्रसन्नता देत असतो. म्हणून मला असा प्रसाद द्या, कृपा प्रसाद द्या. प्रसाद म्हणजे प्रसादाचं दान द्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि कसं द्या ते? तोषोनी द्या. तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे तोषोनी याचा अर्थ संतुष्ट होणे. आणि मग ती हे का म्हटलं तर मी यज्ञ केलं ना, तर यज्ञ हे संतुष्टीचं कारण असतं. ज्या काळात यज्ञ केल्या जात देव संतुष्ट होतोय का नाही? यज्ञ केला आणि युद्ध भडकलं असं होतं का कधी? मग यज्ञ हा काय? संतुष्टीचं कारण आहे. यज्ञ करणं म्हणजे ज्या काळात उदर भरणं न होय जाणे जे यज्ञ कर्म. मग जेवण केल्याच्या नंतर यज्ञ झाला का नाही? आणि यज्ञ झाल्यानंतर तो जेवलेला यज्ञ कशाला आहे? तो संतुष्टीला कारण आहे का नाही? मग जो कोणताही यज्ञ केला, यज्ञाचे हजारो प्रकार असतात, कोणताही यज्ञ केला तो संतुष्टीचं कारण असतो. म्हणून मी आता ज्ञानेश्वरी हा वाघ यज्ञ केला, तो तुमच्या संतुष्टीचं कारण आहे. आणि म्हणून तुम्ही संतुष्ट व्हाल ही गोष्ट नक्कीच या ठिकाणी. म्हणून देव आणि गुरु, समाज, जीव आणि मन हे सगळे संतुष्टीचे कारण वेगळे वेगळे असतात. देवाला संतुष्ट करण्याकरता होम, हवन, नाम, भजन, पूजन हे सगळे यज्ञ असतात. त्यावेळी सांगितले तुम्हाला, भजन करणं यज्ञाचा असतो, ध्यान करणं यज्ञाचा असतो, श्रवण करणं यज्ञाचा असतो. आणि त्याने गुरुदेव प्रसन्नच होत असतो. म्हणून यज्ञ हा प्रसन्नतेचं कारण आहे. आणि मी हा यज्ञ केला आहे. दुसरी गोष्ट अध्ययन. गुरु प्रसन्न होण्याकरता काय? तुम्ही जर चांगला अभ्यास केला, चांगला राहिला, चांगला अभ्यास केला तर मग गुरु प्रसन्न होतात की नाही? आणि प्रसन्न होणंच प्रसाद असतो. झोपाच घेतल्या, टवाळकीच केली, उड्याच मारल्या, अध्ययनच नाही केलं, अभ्यासच नाही केला, मग काय गुरु प्रसन्न होतील का? नाही. मग गुरुच्या प्रसन्नतेकरता काय आहे? अध्ययन. आणि अध्ययन हा यज्ञ असतो. आणि त्या यज्ञाने गुरु संतुष्ट होत असतात. मी अध्ययन केले का नाही? अध्ययन केले तशी थोडी ज्ञानेश्वरी लिहित आली. आणि म्हणून मी यज्ञ केला तुमच्या संतुष्टीचं कारण. तुम्ही माझे गुरु आहेत, मी अध्ययन केलं म्हणून तुम्हाला प्रसन्न होण्याकरता हे केलं. गुरूंच्या प्रसन्नतेकरता मी अध्ययन पण केलेलं आहे. दुसरं समाज प्रसन्न होण्याकरता काय केलंय? मी उपकारक क्रिया केली. या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली याचा अर्थ यात माझा काही फार स्वार्थ आहे असं नाही. तो उपकारक क्रिया. समाज प्रसन्न केला का नाही? समाजाच्या प्रसन्नतेकरता उपकारक एखादी क्रिया केली तर समाज प्रसन्न होतो. जसं अध्ययन केल्यानंतर गुरु प्रसन्न होतात. आणि भजन, पूजन, यज्ञ जर केलं तर देव प्रसन्न होतो. तसं सत्क्रिया केली, उपकारक क्रिया केली तर समाज प्रसन्न होतो. मी ते केलं का नाही ज्ञानेश्वरी लिहून? सगळ्या समाजाला ते उपकारक क्रिया केली आहे. त्याचप्रमाणे हे उदाहरण आहे. ज्याप्रमाणे जीवजंतू अन्न पाणी दिल्याच्या नंतर एखादा पशु पक्षी जरी असला
तो प्रसन्न होतो का नाही? त्याच्या प्रसन्नीचं कारण काय? ते अन्न पाणी देणं. त्याच्या प्रसन्नीत काय? अन्न पाणी देणं. मनाच्या प्रसन्नाला काय आहे? ज्या काला तुम्ही ध्यान करता, श्रवण करता, ज्ञान ध्यान भजन यांनी मन प्रसन्न होतं. आणि जीव अन्न पाणी दिलं तर जीव जनता प्रसन्न होते. आणि ज्या कालात उपकारक क्रिया केली तर समाज प्रसन्न होतो. आणि अध्ययन केलं तर गुरु प्रसन्न होतो. आणि भजन पूजन आणि यजन जर केलं तर देव प्रसन्न होतो. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हा. कसं आहे, केवढा अधिकार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्या गुरुवरती. कारण ते अधिकार कोण गाजवतो? त्यांनी यथोचित गुरूंचं सगळं केलं असतं तो अधिकार गाजवू शकतो. नाही तुम्ही आता हे असं करा, असं आहे. काही माणसं जवळ येतच नाहीत आणि काही जवळ याला भितात आणि अरे तो कसं काय म्हणावं महाराजाला काय असं, आणि काय मात्र म्हणतात. कारण का? त्यांनी अधिकार मिळवलेला असतो. तो सेवा करून ऋणी करून ठेवलेला असतं. म्हणून म्हणतो माऊली म्हणतात नाही तुम्ही प्रसन्न व्हा. मग हे काय आज्ञा केली का? नाही, तो एक अधिकाराचा भाग आहे. प्रसन्न व्हा इथंही पण काय आज्ञा केल्यासारखं वाटतं. आणि दान द्या इथं सुद्धा काय आज्ञा केल्यासारखं. प्रसन्न व्हा आणि दान द्या म्हणजे काम सांगितलं गुरु महाराजाला? नाही. मग तो काय हक्क. जशी एखादी पत्नी सांगते हो चालले ते मला हे आमकं घेऊन या आणि मला साडी घेऊन या, सांगते का नाही ती? मग का? तिचा हक्क असतो. दुसरी एखादी गल्लीतली बाई सांगन का हो मला साडी असं म्हण का? कोणी नाही म्हणणार ना. मग तसंच नाही मला अजून ती पाठ आहे का तुम्हाला मला पाठ सांगा असं शिष्य म्हणू शकतो. दुसरा माणूस नाही म्हणू शकत. कारण का? काय तुका म्हणे देवा आणि ऋणी करुणी ठेवू सेवा, सेवेने ऋणी होतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रसन्न व्हा. याचा अर्थ आज्ञा नाही, ही लिंतच आहे, नम्रताच आहे. आणि दान द्या या दोन्ही गोष्टी त्या गुरु हा अधिकाराने म्हणता याचा हा ऋणी करून ठेवला आहे. म्हणजे हा बरोबर आहे. म्हणजे दान मागण्याचा किंवा गुरु महाराजांना प्रसन्न व्हानं एवढा त्यांनी काय केलं आहे? सेवा करून अधिकार मिळवलेला आहे. आणि म्हणून प्रसन्न व्हा असं बरं. कारण का? तुम्ही जर प्रसन्न नाही झाले तर मला दान मिळणार नाही. आणि दान जर मिळालं नाही तर मला काही संतुष्टी नाही. मग प्रसादामध्ये देणारा काय पाहिजे? संतुष्ट. आणि घेणारा सुद्धा काय पाहिजे? संतुष्ट. याचा अर्थ त्यांनी दिलं म्हणून संतुष्ट आणि यांनी घेतलं म्हणून नाही. प्रसाद असा असतो दोघांना संतुष्ट करतो. प्रसाद तुझ्या काळात एवढं ताट घेतलं त्यांनी आणि पेढे वाटायला लागला, तो आनंदाने वाटतो की नाही? आणि सगळे पेढे वाटून संपली आणि ते कोणीच नाही पेढा घ्या याला घे त्या कोणी घ्यायनच त्याचा पेढा गेली ती परत भरून खाली ठेवलेली. दुःखी होईल का नाही तो? मग जे त्याने घेतलंय वाटायला ते वाटल्याच्या नंतर त्याला काय आहे? संतुष्ट आहे ना तो. आणि ज्याने घेतलं त्याला काय आहे? संतुष्ट. म्हणजे प्रसाद ह्या दोन गोष्टीला संतुष्ट करतो की नाही? देण्याला पण संतुष्ट करतो आणि घेण्याला पण संतुष्ट करतो. दोन्ही कोण संतुष्टी करते. आणि म्हणून भोगात अशी संतुष्टी का? नाही. भोगात संतुष्टी तर नाही. आणि संग्रहात संतुष्टता आहे का? नाही. संग्रहात भयंकर भीती आहे. संग्रह गोळा करून ठेवायचा, ते संरक्षण करावं लागतं. गोळा करताना पण त्रास आहे त्याचा. म्हणजे भोग धन ही गोष्ट संग्रहात संतुष्टी नाही आणि संरक्षणात पण संतुष्टी नाही. भोगात संतुष्टी नाही. मान प्रतिष्ठित मुळीच हे काय संतुष्टता नाही. सत्ता संपत्ती यात संतुष्टता नाही. संतुष्टता हे कशात आहे? दानात आहे, प्रसादामध्ये आहे. आणि म्हणून प्रसाद मला द्या आहे. तसं काय म्हणतो आपण त्याला? संतुष्टता ही प्रसादामध्ये आहे. म्हणून प्रसादात आहे. कृपादान केले संती आणि कल्पंती सरेना. हे काय संतुष्टता आहे, ते प्रसन्नता असते ते असं बरं. प्रसाद कृपा प्रसाद ह्या सगळ्यामध्ये असतात ती संतुष्टी. मग संतुष्टी कशात असते? प्रसादात. हे का संतुष्टी? आता मग देणारे ते का? आता काय त्या वस्तूत कधी संतुष्टी असते का? नाही. पेढे वाटून पेढ्यात संतुष्टी का? नाही. बरं मग देणाऱ्याच्या हातात संतुष्टी का? नाही. मग संतुष्ट कशा आहे? ते मनामध्ये. म्हणजे मनात संतुष्टी नाही. ध्यानात पण संतुष्टी नाही. जगात पण संतुष्टी नाही. मग ज्ञानात संतुष्टी असते का? संतुष्टी ज्ञानात पण नसते आणि ध्यानात पण नसते. ध्यानाने संतुष्ट होतो का नाही?
मग ध्यान संतुष्ट आहे का? ध्यानापेक्षा संतुष्ट वेगळं आहे का नाही? मग ज्ञान म्हणजे संतुष्ट आहे का? आपण काय म्हणतो, ध्यानाने संतुष्ट होतो, ध्यानाने माणसाला शांतता प्राप्त होते. म्हणजे ध्यानापेक्षा शांतता वेगळी आली, ज्ञानाने त्याला शांतता ज्ञानापेक्षा ती काय ती वेगळी आली, बरोबर आहे का नाही? आणि मनात शांती, त्याच्या मनात संतुष्ट, म्हणजे मन वेगळं संतुष्टी वेगळी आहे का नाही? मग मन म्हणजे संतुष्ट आहे का? नाही, मनात संतुष्टी असते, मन म्हणजे संतुष्टी नाही. मग जन संतुष्टी आहे का? नाही, जनात प्रश्नच येत नाही. ध्यानात संतुष्टी नाही, ज्ञानात संतुष्टी नाही, आणि मनातही संतुष्टी नाही. मनात नाही, ध्यानात नाही, ज्ञानात नाही, मग संतुष्टी आहे कशात? संतुष्टी कशातच नसते. संतुष्ट याचा अर्थ त्या चित्ताची प्रसन्नता. मग प्रसन्नता हा सुद्धा चित्ताचा धर्म आहे. प्रसन्नता हा सुद्धा चित्ताचा धर्म आहे. म्हणजे चित्तावरती प्रसन्नता येणं म्हणजेच प्रसाद असतो. अशी प्रसन्नतेची गोष्ट असते. चला असो, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. आता म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही सांगितल्याच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून एक मोठा महान यज्ञ केला आहे. म्हणून आता विश्वात्मक देव म्हणजे निवृत्तीनाथ, लक्षात ठेवा. आता म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतर विश्वात्मक देव म्हणजे विश्वम व्यापनोती, म्हणजे संपूर्ण विश्वाला विश्वात्मक म्हणजे अतती व्यापनोती ती आत्मा. विश्वाचा आत्मा म्हणजे परमात्मा, परब्रह्म स्वरूप झाले निवृत्तीनाथ महाराज. त्याला म्हणतात विश्वात्मक देव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. आता विश्वात्मके देवे आणि येणे वाघ यज्ञ तोषावे. मी ज्ञानेश्वरी याला वाघ यज्ञ असं म्हणतात, शब्दाला वाघ यज्ञ असं म्हणतात. माझ्या वाणीने हा केला महान यज्ञ. येणे वाघ यज्ञ तोषावे म्हणजे संतुष्ट व्हा आणि मला प्रसादाचं दान द्या. तोषो निमज द्यावे पसाय दान हे, पसाय म्हणजे प्रसाद. आता लक्षात आलं, ज्ञानेश्वरी नंतर विश्वात्मक देव माझे निवृत्तीनाथ महाराज माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हा आणि मला प्रसादाचं दान द्या, असा ओवीचा अर्थ आहे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.